सन्माननीय वक्ते आदरणीय राहुलजी नलवडे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत एकदा सर्वांच्या। गणेश उत्सव हा उत्सवच असा आहे की सर्व समाजाला जोडणारा उत्सव आहे। पण इतिहासाचं आणि गणेश उत्सवाचं काय नातं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे की 12व्या वर्षी ज्यावेळेस ते पुण्यात आले, पुणे जहागिरीमध्ये आले, त्यावेळेस आई जिजाऊंनी पहिल्यांदा पुण्याचं जे ग्रामदैवत आहे ती तांबडी जोगेश्वरी आणि आपलं कसबा गणपती तिथं त्यांचं पूजन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा नव्याने स्वराज्य उभं करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। गणरायाला वंदन करून त्यांनी सुरुवात केलेली आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं मी सांगेल, बरेच चांगले अभ्यासक इथं बसलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। बुधभूषण ग्रंथाची जी सुरुवात आहे ना, त्या सुरुवातीलाच आपला हा पुढचा होणारा राजा वयाच्या 16व्या वर्षी काय लिहितात की देव दानव कृतस्तुती नागम हेल या विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम तम नमामि भवबालकरत्नम। बुधभूषण ग्रंथाची सुरुवात केलेली आहे तिथे की देव आणि दानव ज्याची स्तुती करण्यात थांबत नाहीयेत, जो अनेक शेकडो मदमस्त हत्तींचं मर्दन करू शकतो, जो भक्तांचं दुःख विघ्न हरतो, असा हा शिवशंकराचा पुत्र गणेशा, याला मी वंदन करतो आणि हा शिवपुत्र शंभू माझ्या नवीन ग्रंथाला सुरुवात करतो। ही त्याची सुरुवात आहे की देव दानव कृतस्तुती नागम हेल या विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम तम नमामि भवबालकरत्नम। आज लक्षात घ्या, गणेशाला वंदन केल्याशिवाय हिंदू धर्मात कुठलं काम पुढं जात नाही। दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंद यांच्या नावाने चालू असलेली ही विवेकानंद व्याख्यानमाला, आत्ता दादाने मला सांगितलं 11वं वर्ष चालू आहे। 11वं वर्ष 6 दिवस ही व्याख्यानमाला चालू आहे, म्हणजे जवळजवळ 66 वक्ते बोलून गेलेत आत्तापर्यंत। महाराष्ट्रातला कुठला वक्ता ठेवला नसेल एवढं जबरदस्त पुण्य आणि पवित्र हे आज व्यासपीठ मला लाभलंय, याबद्दल मी खरं मनाला स्वतःला आज मी इथं जबरदस्त असा अभिमान मला वाटतो या गोष्टींचा, नशीबवान आहे मी। पण स्वामी विवेकानंदांचं शिवाजी महाराजांच्याबद्दल अभ्यास किती होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। स्वामी विवेकानंदांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केला तर 100% केला। आज एक गोष्ट सांगतो, स्वामी विवेकानंद त्या काळामध्ये मद्रास, चेन्नई इथे त्यांचा मठ होता। त्या मठामध्ये आपल्या शिष्यांसोबत ते बोलत होते, चर्चा करत होते, अनेक विषयांवर चर्चा झाल्या आणि चर्चा होता होता ती इतिहासाच्या प्रांताकडे वळाली। इतिहासाच्या प्रांताकडे ती चर्चा वळल्यानंतर एक महाराष्ट्रीयन मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक अनुद्गार काढतो, जो काही त्याचा अभ्यास असेल तर तसा तो उद्गार काढतो आणि स्वामी विवेकानंदांना ते एवढं वाईट वाटतं। स्वामी विवेकानंद म्हणजे साधा माणूस नाही हो, स्वामी विवेकानंद म्हणजे कोण आहे तो भारताच्या इतिहासाचा गाढा अभ्यासक म्हणून स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं जातं। वेदांत तत्वज्ञानाचा प्रकांड पंडित, ज्यांनी आपल्या अभ्यासाने आपली बुद्धिमत्ता अजून कुशाग्र करत आपल्या हिंदू संस्कृतीचे झेंडे 7 समुद्रापार गाडलेत आणि हिंदू संस्कृतीची पुन्हा एकदा नव्याने आणि तिथे उभारणी केलेली, त्या लोकांना दाखवलं की आमचा देश काय आहे। असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस बोलत असतं त्याच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलत असते मित्रांनो। तर ते स्वामी विवेकानंद त्या शिष्यांना सांगतात की इंग्रजांसारखी लोक जी बाहेर ना आलेली आहेत आणि त्यांनी आमच्या संस्कृतीचा, आमचा इतिहासाचा बट्ट्याबोळ केलेला आहे आणि त्यांच्या शाळेत तुम्ही शिकून जी काय नवीन पिढी तयार होतीये आणि आज तुम्ही आपल्या महापुरुषांबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल असे अनुद्गार काढू शकता। मी जो अभ्यास केलेला आहे भारताच्या इतिहासाचा, त्याच्यातून मला शिवाजी महाराज कोण आहे हे समजलेत। मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज कोण आहेत। आणि त्यांनी नंतर शिवाजी महाराजांना अर्धा तास लेक्चर दिले त्यांना
हे सगळं सांगायला मला पूर्ण वेळ लागेल, पण ते गरज नाही. आपला जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो सांगतो. त्यावेळेस ते सांगतात की भारताच्या इतिहासातील जे 2 प्रमुख व्यक्तिमत्व आहेत, एक आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि दुसरा आहे राजकारण धुरंधर श्रीकृष्ण. ह्या दोघांचा समागम कलियुगामध्ये जर कुठल्या व्यक्तिमत्वामध्ये जर पाहायचं असेल तर ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आज म्हणून अभिमानाने सांगूशी वाट मला की आज हे श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र जर आमच्या भूमीचे DNA असतील ना, तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पाठीचा कणा आहे, ज्यांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं आहे. म्हणून आज ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मला ज्यावेळेस फोन आला की असं असं आहे, मी काही मागचा पुढचा विचार केला नाही, पहिलं हो म्हणलं. कारण ज्याच्या नावात स्वामी विवेकानंद आहे ते व्याख्यानमालेतला श्रोतावर्गही तेवढा क्वालिटीचा असणार आहे ही मला खात्री होती. आणि आज माझी खात्री खरी ठरतीये की एवढ्या सणासुदीला सुद्धा आज माणसं सर्वजण इथं उपस्थित आहेत की आपल्या राजाचं कौतुक ऐकायचं. राजाचं काय असेल हे एका युवा व्याख्यात्याकडनं ऐकायचं, हा खोटा सर्वात महत्त्वाचा आहे. मुख्य विषयाला हात घालणार आहे. तत्पूर्वी आज ह्या मंगल प्रसंगी मला तुम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे आणि ह्या मंगल प्रसंगी आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा, आपल्या इतिहासाचा जागर व्हावा, तो तळागाळापर्यंत जावा, लहान मुलांना त्यातनं काहीतरी ऊर्जा मिळावी, तरुणांना नवीन दिशा मिळावी. आणि ह्या गोष्टींसाठी ही व्याख्यानमाला जी आयोजित केलेली आहे ते आपले आमदार सर्वांचे लाडके सचिन कल्याण शेट्टी सर यांचं मी मनापासून आज इथे खरंच आभार मानतो की आज एवढ्या श्रोत्या वर्गांसमोर आज एवढी मोठी व्याख्यानमाला. कारण व्याख्यानमाला आजकाल भरवणं पण धाडस आहे. अनेक ठिकाणी व्याख्यानमाला बंद पडलेत महाराष्ट्रभर. आम्ही वाट बघत असतो की कुठली चांगली व्याख्यानमालामध्ये जावा, कारण चांगला श्रोता वर्ग राहिलेला नाही आहे. प्रत्येकाला घरी बसून यूट्यूबवर फक्त भाषणं ऐकायची असतात. त्यांना व्याख्यानमालेमध्ये जावं, नवीन विचार घ्यावे, त्या विचारातनं नवीन काहीतरी प्रेरणा घ्यावी असं वाटत नाही आजकाल. पण ही व्याख्यानमाला तुम्ही गेले 11 वर्षे जिवंत ठेवलेली आहे. तर आज ह्या व्याख्यानमालेमधनं नक्कीच तुम्ही भरपूर काय घेऊन जासाल याची मी खात्री देतो. कारण असं म्हणलं जातं पुण्याचा माणूस कधी फेल जात नाही. पण मी पुण्याचा जरी असलो तरी मी राजगडच्या पायथ्याशी आज वाजेगर नावाचं गाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे, तिथं माझा जन्म आहे. शिवाजी महाराजांचं आयुष्य 18,306 दिवसाचं आहे. त्यातला 9,000 दिवस माझा राजा राजगडवर राहिलेला आहे आणि त्या राजगडाच्या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळं बहुतेक मलाही त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली असेल की ही शिवविचारांचा जागर अखंड पुण्यातच नाही, महाराष्ट्र नाही, भारतभर आज आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठीच आज मी अक्कलकोटसारख्या पवित्र ठिकाणी मी आज इथं उपस्थित आहे. दुसरं इतिहासामध्ये अक्कलकोटचं नाव असं सापडतं की 1704ला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, या शाहू महाराजांचा विवाह ज्या वेळेस केला होता औरंगजेबाने, त्यावेळेस औरंगजेबाने शाहू महाराजांना आज अक्कलकोट, इंदापूर ह्यासारख्या जहागिरी त्यांनी त्यामध्ये दिल्या होत्या असाही उल्लेख सापडतो. सरांनी सांगितलं की संभाजी महाराजांनी स्वतः याची प्रतिष्ठापना केलेली आहे. म्हणजे एवढे जबरदस्त ही ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक पवित्र अशी भूमीमध्ये आपण सर्वजण आज उपस्थित आहात. आणि लगेच व्याख्यानाला सुरुवात करत आहे की जय जयंती जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटपछल्ली देवी, जय महिषही मर्दिनी, जय चमुंड जय चंडी चंडमुंडा सुरखंडिनी, जय सुरक्ति जय रक्तबीज बिड्डाल विहंडिनी, जय जय निसुंभ सुंभ दलनी बनी भूषण, जय जय बननी सर्जा समत्य शिवराज कही, देहि विजय दे जय जगजननी, देहि विजय दे जय जगजनी. श्री आदिशक्ती आदिमाया आई तुळजा भवानी, कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानी यांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया आणि तळपत्या समशेरीतून उसळणाऱ्या त्या तेज पुष्पांनी या महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा मानणारे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या ज्ञान, शक्ती आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून उभे राहिलेल्या ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सर्वांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदा आपण बऱ्याच वेळा चूक काय होती ते सांगतो की आपण शिवपूर्व काळाचा कधी अभ्यास करत नाही, बिलकुल अभ्यास करत नाही. आपला अभ्यास सुरू होतो तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तो डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत, फार फार तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत. हे 1630 ते 1680, 1689 फार फार तर ह्याच्या पलीकडं आपण जात नाही. आमचे गुरुवर्य आम्हाला काय म्हणायचे की राहुलराव, मला शंका आहे
की शिवाजी महाराज आपल्याला कळत नाहीत हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. कारण शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा म्हणला की काय करतो श्रोतावर्ग नाही, प्रेक्षक वर्ग किंवा सामान्य माणूस एखादी कादंबरी वाचतो, एखादं पुस्तक वाचतो, एखादा कुठंतरी छानसं नाटक पाहतो, सिनेमा पाहतो आणि ह्याच्यातनं असा भ्रम करतो की शिवाजी महाराज मला सगळे समजलेत. वास्तविक पाहता शिवाजी महाराज एका जन्मामध्ये समजू शकत नाहीत, हे चांगल्या चांगल्या अभ्यासकांचं मत आहे. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे सांगतात की मला सांगायचे म्हणले, मला 88 वर्षामध्ये शिवाजी महाराज फक्त 10% समजले. नीनाजी बेडेकर पण तसेच म्हणायचे. आज आपले पांडुरंग बलकवडे आत्ताचे सध्याला आहेत, ते पण तसेच म्हणतात की आम्ही एवढा अभ्यास करतो रात्रंदिवस, पण अजून शिवाजी महाराजांची मुळं आम्हाला सापडत नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर असं लक्षात होतं की शिव नक्की अभ्यास काय, की शिवाजी महाराज लोकांना का समजत नाही आहेत. शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे नेतृत्व, शिव म्हणजे दातृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे नेकी, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे धाडस, शिव म्हणजे आश, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश आणि शिवराय म्हणजे स्वराज्य. शिवराय म्हणजे स्वराज्य. हे स्वराज्य नक्की कसं उभं केलंय शिवाजी महाराजांनी. अहो, आमच्या भारताबद्दल असं बोललं जात होतं की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, असं आमच्या भारताबद्दल बोललं जात होतं. इथल्या संस्कृतीचे डंके आज अख्ख्या जगभर वाजत होते. आज अनेक ठिकाणी पाहिलं आपण, ग्रंथामध्ये पुराणामध्ये बघितलं तर इथले ग्रंथ, इथले योग, इथं आयुर्वेद, इथलं सर्व पूर्ण मसाल्याचे पदार्थ असतील, आज मूर्तिशास्त्र असेल, हे सर्व आज जगात डंका वाजत होता. आणि आर्किटेक्चर, अहो आजही वास्तुशास्त्र आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. अगदी रामेश्वरपासून केदारेश्वरपर्यंत हजार वर्ष, 1200 वर्ष जी मंदिरं आमच्या पूर्वजांनी उभी केलेली आहेत ती अजून धडधाकटपणे उभी आहेत. 1200 वर्ष जी लोक उभी करतात आहेत आपली लोक, आपली संस्कृती कुठं होती? जबरदस्त किती लांबपर्यंत आपल्या संस्कृतीचे डंके वाजत होते. पण अशा संस्कृतीला नजर लागली आणि पुढच्या काळामध्ये खैबर खिंडीतनं अनेक आक्रमणं भारतावर येत राहिली. 711ला पहिलं आक्रमण झालं. ह्याच्या पूर्वीची आक्रमणं अशी होती मित्रांनो की एक राजा दुसऱ्या राजाशी रणांगणावर लढायचा आणि रणांगणावर त्याचे निकाल लागायचे. सामान्य माणसाला तोशीस लागत नव्हती. पण मोहम्मद बिन कासिम ज्या वेळेस आला आज भारतामध्ये इसवी सन 711मध्ये, आणि त्यांनी जे युद्धाचे प्रकार, घाणेरडे प्रकार चालू केलेले आहेत की पहिल्यांदा टार्गेट सामान्य माणसांना केलेले आहे. त्यांनी सामान्य माणसांची कत्तल सुरुवात केलेली आहे, धर्मावर आक्रमण सुरुवात केले, मंदिरांचा विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे, सुंदर स्त्रियांवर अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे, शेती जाळायला सुरुवात केलेली आहे. ही युद्धाची पद्धती त्यांच्याकडे चालू झालेली आहे. अशी जबरदस्त एक आपण त्याला म्हणतो की कुठल्याही पद्धतीला त्याला नियम नव्हते, अशी पद्धती चालू झाली इसवी सन 711मध्ये. त्याच्यानंतर 400 वर्ष आज आपल्या राजपुतांनी भारत सांभाळलेला आहे. आपण राजपुतांना नावं ठेवतो, पण 400 वर्ष राजपुतांनी भारत सांभाळला आहे. त्याच्यानंतर 1195च्या आसपास आज मोहम्मद घोरीसारखं आक्रमण भारतावर तुटून पडले. पृथ्वीराजांनी त्याला अनेक वेळा हरवलं. चूक काय झाली की त्याला जिवंत जाऊन दिला होता परत. ती चूक आपल्याला एवढी महागात पडली की तो घोरी पुन्हा गेला, पुन्हा नव्याने सैन्य जमा केले, आपलेच इथले लोक फितूर केले आणि आपल्या भारतावर पुन्हा एकदा आक्रमण केलं. आणि 1195ला दिल्ली आपल्या ताब्यातून गेली. दिल्ली आपल्या ताब्यातून गेली. दिल्ली म्हणजे भारतामध्ये आज खैबर खिंडीतनं दिल्लीमध्ये आले. दिल्लीमधनं नंतर पूर्ण भारतभर ही आक्रमणं चालू झाली. धरण जसं फुटतं, धरणाचं पाणी ज्या प्रकारे जोरात वाहतं, तसं दिल्लीचं आपले पहिली आज इंद्रप्रस्थ आपल्या हातातनं गेलं. आणि त्यानंतर जी आक्रमणं होत राहिली भारतावरची ती चढती वाढतीच होत राहिली, ती कमीच झाली नाही. बलबनसारखा एक जबरदस्त सायको माणूस भारतामध्ये आला आणि भारतामध्ये त्याने एवढी कत्तल केली, एवढे अत्याचार केलेले आहेत की आज बंगालसारख्या ठिकाणी 1000, 2-2, 3-3, 5-5 हजार वधस्तंभ उभे केलेत त्यांनी. एका वेळेस 5-5 हजार माणसांना लटकवायचं आणि दोरी ओढून घ्यायची. 5000 माणसं एका वेळेस मध्ये. लाखोनी लोक मारलेली आहेत, लाखोनी लोक तिथं मारली गेलेली आहेत. अहो, बलबन जातोय ना जातोय, उद्दीन खिलजी सारखा एक आक्रमक आपल्या महाराष्ट्रावर तुटून पडतोय. आज महाराष्ट्र स्वतंत्र होता आपला, महाराष्ट्राकडं खूप चांगली भूमी होती. आज आपलं देवगिरीचं साम्राज्य, आज तिथं आपला गरुड ध्वज, भगवा गरुड ध्वज त्या देवगिरीच्या किल्ल्यावर अभिमानाने डौलत होता. आपलं यादवांचं राज्य तिथं होतं.
श्रीकृष्णाचे जे वंशज यादव त्यांचं राज्य तिथं होतं आणि तिथं यादवांचं राज्य असताना अल्लाउद्दीन खिलजीनी जबरदस्त आक्रमण तिथं केलेलं आहे आणि आक्रमण केल्यानंतर त्यांनी पूर्ण देवगिरीची वाताहत करून टाकलेली आहे. आपला राजा रामदेवराय त्याला कैद केलेले, शंकरदेवराय त्याचा पूर्णपणे त्यांनी आज कत्तल केलेली आहे. त्यांचा जावई त्याला तरी तिथं पूर्णपणे बकरं सोलतात तसं सोललेलं आहे आणि त्या वेशीवर टांगलेलं आहे. असे त्यांनी अत्याचार तिथं केलेले आहेत. पूर्ण देवगिरी त्यांनी लुटलेली आहे. हजार हजार बैलगाड्या बसेल एवढे मोती सोनं नाणं आज दिल्लीकडं चाललेलं आहे. आणि एक वाईट गोष्ट त्याच्याबद्दल काय झाली की महाराष्ट्रात लक्ष्मी तर निघून गेलीच गेली मित्रांनो, पण ह्या महाराष्ट्र भूमीला आज माऊलींची सावली होती. ज्ञानेश्वर माऊलींसारखी अनेक भक्त मंडळी संत मंडळी या महाराष्ट्राला सांभाळत होती, शांत ठेवत होती, त्यांना एक भक्तीचं अनुष्ठान देत होती. आज त्या महाराष्ट्र भूमीमध्ये 25 ऑक्टोबर 1296 रोजी माऊलींनी समाधी घेतली हो आळंदीला. म्हणजे 1294ला आपला महाराष्ट्र आज परकीय सत्तात गेलेला आहे. त्यातनं पूर्ण लक्ष्मी आज दिल्लीकडे गेलेली आहे आणि इकडं माऊलींच्या रूपाने आज आपली सरस्वती महाराष्ट्रातनं निघून गेलेली आहे. माऊलींनी जाता जाता आज पांडुरंगाकडे एकच मागणं मागलं आहे त्यांच्यामध्ये की पादपद्मी ठेवा निरंतर. म्हणजे त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत सुखी केलं देवा भगवंता तू आम्हाला, पण आता फक्त तुझं चरण आमच्या डोक्यावर राहून दे. आता आम्ही समाधी घेतोय. बहुतेक स्वामींना माऊलींना पुढचं कळलं होतं की काय माहिती नाही, आपण अभ्यासक म्हणून एक फक्त तर्क करायचा. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र भूमीमध्ये पुढच्या 300 वर्ष प्रचंड कत्तल चालू झालेले आहेत. देवळांचा विध्वंस सुरू झालेला आहे प्रचंड प्रमाणात. काही गोष्टी बोलू शकत नाही आपण चांगल्या व्यासपीठावर. असे प्रकार महिलांवर अत्याचार होतात आहेत. तो जातोय नाही जातो तर बलबनसारखा एक जबरदस्त आक्रमण बलबन झालं, पण आज तैमूरलंगसारखं एक आक्रमक प्रचंड भयान आक्रमक आहे तैमूरलंगाचं. हे का सांगतो हे सांगितलं जात नाही, वाचलं जात नाही. त्यावेळेस शिवाजी महाराज समजतील की काय आक्रमक होती या भारतावर आलेली. तैमूरलंगसारखा ज्याचे विचार लिहून ठेवले गेलेले आहेत की ह्या भारतावर आक्रमण करावं, ह्या भारतातल्या माणसाची नृशंस कत्तल करावी, इथल्या मंदिरांचा विध्वंस करावा आणि गाझीपत मिळवावं, हे माझं स्वप्न आहे. असा तैमूरलंग जेव्हा भारतावर तुटून पडतो मित्रांनो लक्षात ठेवा काय अवस्था त्या भारताची त्यांनी केली असेल. अहो लाखो नाही लाखो लोक त्यांनी मारली. यमुना अख्खी लाल करून टाकली होती त्यांनी, अख्खी यमुना लाल केली होती. रक्ताने रस्ते धुतले जात होते, एवढे प्रचंड हाल त्यांनी केलेले आहेत. आणि हे कोण होते मारणारे हो? भारतीय होते, हिंदू होते. इथले समाज जो होता आपला, हा आपला समाज होता सगळा. त्या लोकांना ह्या भूमीबद्दल प्रेम होतं का? तर अजिबात नव्हतं. त्यांची आर्थिक आक्रमणं होती, त्या आर्थिक आक्रमणाची नंतर ती भौगोलिक आक्रमणं झाली. भौगोलिक आक्रमणानंतर त्यांची ती धार्मिक आक्रमणामध्ये बदलली. धार्मिक आक्रमणानंतर त्यांनी सांस्कृतिक आक्रमणाकडे वळले. अशा सगळ्या आघाड्यांवर त्यांनी भारताला पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलेले. आज जे काय असेल ते आमचे नियम असतील, जे सण असतील आमचे नियम असतील, जे कर द्यायचे ते आम्हाला तुम्ही द्यायचे दे, ही भूमी आता आमची आहे, तुम्ही आमच्या गुलाम आहात. आणि ह्या मानसिकतेमध्ये भारतातली सगळी लोक जगत होती. उत्तर भारतामध्ये 600 वर्ष आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 300 वर्षाची अमावस्या आहे. 300 वर्षाची. 300 वर्ष म्हणजे किती झाले? 30 वर्षाला एक पिढी बदलती. तुम्ही अंदाज काढा, 10-10, 12-12 पिढ्या आज आपण गुलामगिरी जातोय. आपले वडील, आपले आजोबा, आपले पंजोबा, आपले खापर पंजोबा गुलाम म्हणून जन्माला येतात, गुलाम म्हणून मरतात हो. आणि इथं अवस्था अशी आहे आणि ती मानसिकता अशी झाली लोकांची की आता हा गुलाम म्हणूनच जन्माला यायचंय आणि गुलाम म्हणूनच मरायचंय. आम्ही आता विजय होऊ शकत नाही, आम्ही तलवारी उठवू शकत नाही, आमचं राज्य इथं होत नाही, आमचा राजा इथं येऊ शकत नाहीये, आमच्याकडनं काहीच होऊ शकत नाहीये. ही मानसिकता लोकांची तयार झाली होती आणि ह्या मानसिकतेला तडा द्यायचा होता. आणि अशा भयान परिस्थितीमध्ये एका बालकाचा जन्म होतोय आणि त्यांचं नाव ठेवलं जातंय शिवाजी. आणि अशा ह्या भयान परिस्थितीमध्ये त्या बालकाचा जन्म झाल्यानंतर पुऱ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये, जास्त नाही, मी आत्ताच सांगितलं 18,306 दिवसांचं माझ्या राजाचं आयुष्य आहे. किती? 18,306 दिवसाचं म्हणजे 50 वर्षांचं आयुष्य. ह्या 50 वर्षामध्ये ह्या मुलांनी असा काही यश कीर्ती प्रताप महिमा गाजवला की आज महाराष्ट्राचा सोडा हो, भारताचाही सोडा, जगाचा इतिहास लिहायचा म्हणला तर छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ही ताकद माझ्या राजाने या महाराष्ट्रात उभी केलेली आहे, ह्या भूमीत उभी केलेली आहे.